सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा श्लोक 26 आणि 27वा ओवी क्रमांक 235 पासून आता सुरुवात करूयात. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रव समश्चानां विद्धि मामृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. अर्थात सर्व वृक्षातील वनस्पतींतील मी अश्वत्थ पिंपळ आहे आणि देवर्षीतील मी नारद आहे. गंधर्वातील मी चित्ररथ आहे. सिद्धांतील कपिल मुनी मी आहे. मला अश्वातील अमृतासाठी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनातून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा अश्व जाण. मी गजेंद्रातील ऐरावत आहे व मनुष्यातील राजा मी आहे. कल्पद्रुमहन पारिजातु गुणे चंदनुहि वाड विख्यातु तरी यया वृक्ष जातांतु अश्वत्थु तो मी. कल्पवृक्ष व पारिजात तसाच चंदन हे गुणाने मोठे प्रसिद्ध आहेत. तरी या सर्व वृक्षात पिंपळ म्हणून जो वृक्ष आहे तो मी. देवऋषियांतु पांडवा नारदू तो मी जाणावा. चित्ररथू मी गंधर्वा सकळिकान माझी. हे पांडवा, सर्व देवर्षीत नारद ऋषी तो मी असे जाण आणि सर्व गंधर्वात चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे तो मी. यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यो मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आंत उच्चैश्रवा मी. हे ज्ञानवंता, या सर्व सिद्धांमध्ये कपिलाचार्य मी. प्रख्यात अशा सर्व घोड्यात उच्चैश्रवा नावाचा घोडा तो मी. राजभूषण गजांतु अर्जुना मी गा ऐरावतु पयोराशी सुरमथितु अमृतांशु तो मी. हे अर्जुना, राजाचे भूषण असे जे हत्ती देव अमृतासाठी समुद्रमंथन करीत असता त्यातून उत्पन्न झालेला जो ऐरावत नावाचा हत्ती तो मी. यया नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होनी सेविते. सर्व लोक आज्ञाधारक होऊन ज्याची सेवा करीतात त्या लोकांमध्ये राजा ही माझी विशेष विभूती आहे. श्लोक 28वा आणि 29वा. आयुधानामहं वज्रं धेनुनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. अर्थात मी आयुधातील वज्र आहे. मी धेनुतील कामधेनू आहे. मी प्रजोत्पादनाचे कारण कंदर्प काम आहे. मी सर्पातील वासुकी आहे. मी नागातील अनंत आहे. मी जलदेवतातील वरुण आहे आणि पितरातील मी अर्यमा नावाचा पितृराज आहे. मी संयमन करणारातील यम आहे. पै आघवेया हातीयेरा आत वज्र ते मी धनुर्धरा जे शतमखोत्तीर्ण करा आरूढोनी असे. हे पहा अर्जुना, 100 यज्ञ परिपूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणाऱ्या आयुधांमध्ये श्रेष्ठ असे वज्र मी. धेनूमध्ये कामधेनू ते मी म्हणे विश्वक्सेनो जन्म वितया आंतमदनू तो मी जाणे. आसमंतात ज्याची सेना आहे असे श्री विष्णू म्हणाले. सर्व गायीत कामधेनू नावाची गाय ती मी आणि उत्पन्न करणाऱ्यांमध्ये मदन म्हणून जो आहे तो मी. सर्पकुळा अंत अधिष्ठाता वासुकी गा मी कुंतीसुता नागान माझी समस्ता अनंतू तो मी. हे कुंतीसुता, सर्पकुलाचा नायक वासुकी तो मी व सर्व नागांमध्ये श्रेष्ठ असा जो अनंत शेष तो मी.
अगायाद सांतू जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. श्रीकृष्ण सांगतात, सर्व जलदेवात पश्चिम दिशेचा पती जो वरुण, तो मी. आणि पितृगुणा समजता माझी अर्यमा जो पितृदेवता, तो मी हे तत्वता बोलत आहे. सर्व पितृगणात पितृदेवता जो अर्यमा, तो मी असे खरोखर तात्विक दृष्ट्या सांगतो. जगाची शुभाशुभे लिहती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती, मग केली अनुरूप होती भोग नियमजे. जे जगाची शुभाशुभ कर्मे लिहितात, प्राण्यांच्या मनाच्या व शरीराच्या कर्मांची झडती घेतात व कर्मानुसार भोगांचे फल देतात, तया नियमी तया माझी यमू, जो कर्म साक्षी धर्मो, तो मी म्हणे आत्मा रामू रमापती. त्या नियमन करणारात प्राण्यांच्या कर्माचा साक्षीभूत जो यमधर्म, तो मी असे रमापती आत्माराम म्हणाले. श्लोक 30. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं, मृगाणांच मृगेंद्रोऽहं, वैनतेयश्च पक्षिणां. अर्थात मी दैत्यातील प्रल्हाद आहे, मी गणना करणारातील काल आहे, आणि मी मृगातील पशुतील सिंह किंवा वाघ आहे व पक्षातील गरुड आहे. अगा दैत्यांची या कुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी, म्हणून दैत्य भावादी मेळी लिंपेची ना. अरे दैत्यकुलात जन्मलेला प्रल्हाद म्हणून जो दैत्य, तो मी असे समज, आणि म्हणूनच तो दैत्यांच्या स्वभावाने लिप्त झाला नाही. पै कळी तयान माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदान माझी शार्दूळू, तो मी जाण. श्री गोपालकृष्ण म्हणतात, नाश करणारात जो महाकाळ तो मी, व सर्व जनावरात वाघ किंवा सिंह तो मी असे समज. पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी वाहो शके माते. अर्जुना ऐक, सर्व पक्षात गरुड पक्षी तो मी, म्हणूनच तो मला आपले पाठीवर वाहू शकतो. श्लोक 31. पवन पवतामस्मी, रामशस्त्रभृतामहं, झषाणां मकराश्चास्मि, स्त्रोतस्सामस्मि जान्हवी. अर्थात पावन करणारातील मी वायू आहे, मी शस्त्र धारण करणारातील दाशरथी राम आहे, मी मासे कासव इत्यादी जलचर प्राण्यांतील सुसर मगर आहे, मी प्रवाहातील गंगा आहे. पृथ्वीची या पैसारा, माझी घडी न लगता धनुर्धरा, एकेची उड्डाणे सांता ही सागरा, प्रदक्षिणा कीजे. हे धनुर्धरा, या पृथ्वीच्या सभोवती एक घटका न लागता जो फिरतो व एका उडीबरोबर 7ही समुद्रांना प्रदक्षिणा करीतो. तया वहिलिया गतिमता, अंतु पवनु तो मी पण पांडू सुता, शस्त्रधरां समजता माझी श्रीराम तो मी. असा वेगवानांमध्ये श्रेष्ठ जो वायू तो मी, आणि अर्जुना सर्व शस्त्रधरात श्रीराम तो मी. जेणे सांकडली या धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करुणी दुसरे, विजयलक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. ज्या रामाने त्रेतायुगी संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्या रूपाचेच दुसरे धनुष्य बनवून विजयश्रीला आपल्याशिवाय दुसरा मार्गच ठेविला नाही. पाठी उभे ठाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता. नंतर सुवेला चलावर उभे राहून लंकाधीश रावणाच्या मस्तकांच्या पंक्ती गगनात उदो उदो म्हणणाऱ्या भूतांना बळी दिल्या. जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. ज्या रामाने देवांना मान प्राप्त करून दिला, धर्माचा जीर्णोद्धार केला व जो सूर्यवंशात केवळ प्रतिसूर्यच उदयास आला, तो हाती येरू परजितयांतू, रामचंद्र मी जानकी कांतू, मकर मी पुच्छवंतू, जळचरान माझी. तो शस्त्रे धारण करणाऱ्यात सीतापती रामचंद्र मी व
पुच्छवंत जलचरात मकर तो मी. पै समजताही ओघा मध्ये जे भगीरथे आणिता गंगा. जन्हूने गिळली मग जंघा फाडूनी दिधली. सर्व वाहणाऱ्या नद्यांमध्ये ज्या गंगेला भगीरथ आणीत असता जन्हूने गिळून पुन्हा मांडी फाडून जिला वाट दिली. ते त्रिभुवनैक सरिता जान्हवी मी पंडुसुता. जळप्रवाहा समजता माझारी जाणे. ती सर्व त्रैलोक्यातील नद्यात मुख्य नदी जान्हवी मी, असे अर्जुना तू जाण. ऐसेनी वेगळाला सृष्टीपैकी विभूती नाम सुता एकेकी. सगळे न जन्म सहस्त्रे अवलोकी अर्ध्या नव्हती. हे पहा, याप्रमाणे सृष्टीतील माझ्या निरनिराळ्या विभूतींचे वर्णन करू लागले तर 1000 जन्मात अर्ध्या विभूतींचेही वर्णन होणार नाही. श्लोक 32 आणि 33. सर्गाणामधीरन्तश्च मध्यञ्चैवाहमर्जुन. अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम्. अक्षराणामकरोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च. अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः. हे पार्थ, मी सृष्टीचा आदी उत्पत्ती स्थिती व लय आहे. विद्यातील मी आत्मविद्या आहे. मी वाद जल्पवितंडा यातील वाद आहे, कारण वाद अर्थाच्या निर्णयाला कारण होतो. मी अक्षरातील अकार हे अक्षर आहे व समासांच्या समूहातील द्वंद्व समास मी आहे, कारण त्यातील सर्व पदे अर्थामध्ये येतात. अक्षयकाल मीच आहे. मी सर्व जगाच्या कर्माचे फल देणारा सवतोमुख धाता आहे. जैसी अवघींची नक्षत्रे वेचावी, ऐसी चाड उपजेल जै जीवी. तै गगनाची बांधावी लोथ जेवी. ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी मनात इच्छा उत्पन्न झाली असता आकाशाची मोठ बांधिली म्हणजे ती सर्व हाती येतील. काम पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी भूगोलूची काखे सुवावा. तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. किंवा पृथ्वीच्या परमाणूंचा झाडा घ्यावयाचा असल्यास भूगोलच खाकेत मारला पाहिजे. त्याप्रमाणे माझा विस्तार पहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे, म्हणजे ते सर्व दृष्टीस पडेल. जैसे शाखांसी फूल फळ, एकी हेळा वेटाळू म्हणिजे सकळ. तरी उपडून यामुळं जेवी हाती घेपे. फांद्या फळे व फुले ही सर्व एकदम गुंडाळून घ्यावी असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे लागते. तेवी माझे विभूती विशेष, तरी जाणो पाहिजे ती अशेष. तरी स्वरूप एक निर्दोष, जाणीजे माझे. त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्या अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणजे त्या सहज समजतील. एरवी वेगळालिया विभूती, काही एक परिससी किती. म्हणून एकी हेळा महामती, सर्व मी जाण. एरवी अर्जुना, माझ्या वेगवेगळ्या विभूती किती म्हणून ऐकशील, म्हणून एकदा सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे असे जाण. मी आघवी येची सृष्टी, आदी मध्या अंती किरीटी. ओतप्रोतपटी तंतू जेवी. हे किरीटी, मी सर्व सृष्टीचा आदी मध्य आणि अंत आहे. ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू उभे व आडवे भरलेले असतात. ऐसिया व्यापका माते जै जाणावे, तै विभूती भेदे काय करावे. परी हे तुझी योग्यता नव्हे, म्हणोनी असो. त्याप्रमाणे मी सर्व व्यापक आहे असे जाणल्यानंतर माझ्या विभूती जाणून काय करावयाच्या आहेत, परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही, म्हणून ते असू दे. का जे तुवा पुसली या विभूती, म्हणून तिया ऐक सुभद्रापती. तरी विद्या माझी प्रस्तुती, अध्यात्म विद्या ते मी. हे सुभद्रापते, तू माझ्या विभूती कोणत्या म्हणून विचारलेस तर त्या ऐक. सर्व विद्यात आत्मज्ञान होणारी वेदांत विद्या तो मी आहे. अगा बोलतयांची या ठाई, वादू तो मी पाही. जो सकल शास्त्र संमते कही, सरेची ना. अरे, बोलणाराच्या ठिकाणी जो सर्व शास्त्रांच्या संमतीने कधी संपत नाही,
तो वाद मी. जो निर्वचू जाता वाढे, ऐकतया उत्प्रेक्षे सळू चढे, जयावरी बोलतयांची गोडे, बोलणी होती. विचार करू लागले असता जो उलट वाढतो व ऐकणाऱ्यांच्या तर्कास बळ येते आणि त्या तर्कावर बोलणाराची गोड भाषणे होतात. ऐसा प्रतिपादना माझी वादू, तो मी म्हणे गोविंदू, अक्षरान माझी विशदू, अकारू तो मी. श्री गोविंद म्हणाले, अशा वाटाघाटीत जो वाद चालतो तो मी आणि अक्षरात स्पष्ट असा जो आकार तो मी. पै गा समासान माझारी, द्वंद्व तो मी अवधारी, मशका लागोनी ब्रह्मावेरी, ग्रासिता तो मी. समासात द्वंद्व समास तो मी असे समज आणि मशकापासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांना ग्रासणारा काल तो मी